त्याचप्रमाणे तुमचं मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना, तुम्ही ह्याला शेतकऱ्यांचा महामार्ग का म्हणता? बघा, रस्ता म्हणजे ही रक्ताच्या वाहिनीसारखी आहे. जसं शरीरामध्ये रक्तवाहिनी आहे, प्रत्येक वाहिनीला कुठेही जर एक वाहिनी डॅमेज झाली तर माणूस कोलॅप्स होतो. जसं नॅशनल हायवे आहे, स्टेट हायवे आहे, MDR आहे, विलेज रोड आहे, ODRs आहे, त्या ठिकाणी ग्रामीण रस्ते, महामार्ग आहे. याचं डेव्हलपमेंट सरकार खूप मोठ्या प्रमाणावर करत आहे. माननीय प्रधानमंत्री मोदीच्या नेतृत्वामध्ये नितीन गडकरीजींनी संपूर्ण देश बदलला आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी आमच्या PWD खात्यामध्ये संपूर्ण परिवर्तन केलं आहे. आणि आता तर पुणेच बघा, पुण्यामध्ये तर इनर रिंग रोड, आउटर रिंग रोड, चाकण, त्या ठिकाणी नगर रस्ता वगैरे इतकं होणार आहे. पुण्यामध्ये 1 लाख कोटी रुपयाचं डेव्हलपमेंट रस्त्याचं पुण्यामध्ये होणार आहे. पण आपण हा विचार करतो, शहरं डेव्हलप झाले पाहिजे, गावं डेव्हलप झाले पाहिजे, पण या राज्याची खरी GDP ज्यांच्या हातात आहे ते शेतकरी. जे GDP ज्यांच्या हातात आहे ते शेतकरी, ज्यांच्यामुळे या राज्याची GDP प्रचंड वाढू शकतं. त्या शेतकऱ्यांच्या शेतात जोपर्यंत 3 बाबी आपण देत नाही, शेतकऱ्याला दिवसानी 12 तास वीज, शेतकऱ्याच्या शेतात पाणी, इरिगेशन, आणि शेतकऱ्याच्या शेतात जाण्याचा रस्ता. आज मला वाईट वाटतं की आपण अमृत महोत्सवी वर्ष साजरा करतो, आपण स्वातंत्र्याचे 75 वर्ष साजरे करतो, पण शेतकऱ्याच्या शेतात रस्ता नसल्यामुळे शेतकरी आत्महत्या करतो. कारण हा रस्ता जर झाला तर त्याचा मुलगा जो आहे तो मुलगा शेतात मोटरसायकल घेऊन जाईल, ट्रॅक्टर घेऊन जाईल, तो शेतातली प्रोडक्टिव्हिटी वाढवेल. मला विश्वास आहे की या राज्यातल्या खऱ्या आत्महत्या थांबवायच्या असतील तर शेतकऱ्याच्या शेतातला रस्ता करून दिला. माझा एक अनुभव असा आहे, मी जेव्हा जिल्हा परिषदेला होतो 1997 मध्ये मला एक 50 एकरी जमीन असलेला शेतकरी जिल्हा परिषदेला आला आणि तो म्हणला, नरखेडचा होता. तो म्हणला, माझ्याकडे 50 एकर जमीन आहे, पण माझ्या मुलाची मानसिकता जिल्हा परिषदमध्ये चपराशाची नोकरी करायची आहे. इथे माझ्या मुलाला चपराशाची नोकरी देता येईल का? मी याचा विचार केला, नेहमी विचार करायचो, हा का असं म्हणतोय, हा का म्हणतोय. तर मला असा त्यांनी सांगितलं की माझ्या शेतात रस्ता नाही, माझ्या शेतात पाणी नाही, माझ्या शेतात वीज नाही, त्यामुळे मी ही मानसिकतेमध्ये माझा मुलगा आला आहे. मला या गोष्टीचा अभिमान आहे की आज शेतात पाणी पोहोचलंय, शेतात वीज पोहोचली आहे. मी ऊर्जा मंत्री असताना या राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळामध्ये जवळपास 22 लक्ष शेतकऱ्याचे वीज कनेक्शन झाले. या राज्यातल्या आता माननीय मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री सौर वाहिनी योजना आणली. या राज्यामध्ये 45 लक्ष शेतकऱ्यांना आम्ही दिवसाने वीज देण्याचा प्रकल्प तयार केला. 45 लक्ष शेतकऱ्यांना राज्यातल्या. आणि सोबत आता हा जो रस्ता जर केला आपण, मुख्यमंत्री बळीराजा पांदन रस्ते योजना, माझा विश्वास आहे 2 एकरचा शेतकरी सुद्धा 5 लाख रुपये एकरी उत्पन्न त्याच्या शेतात कमवू शकेल. जे आता मराठा समाजाच्या बांधवांनी या ठिकाणी कृषी प्रदर्शन आयोजन केलं आहे, ही जी टेक्नॉलॉजी आहे, ही टेक्नॉलॉजी शेतकऱ्याच्या शेतात रस्ता, वीज आणि पाणी हे दिलं तर महाराष्ट्राच्या GDP मध्ये दुपटीनं फरक पडेल आणि शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळं मुख्यमंत्री बळीराजा पांदन रस्ते योजना आम्ही करणार आहोत आणि या राज्यात पुढच्या 4 वर्षामध्ये शेतकऱ्यांना पक्का रस्ता देणार आहोत.